नमस्कार मित्रांनो, राम राम. यश आणि अपयश हे काय आहे? यशाशिवाय अपयशाची किंमत नाही आणि अपयशाशिवाय यशाची किंमत नाही. सत्याची किंमत तेव्हाच असते ज्यावेळेस असत्य अस्तित्वात असतं. यशाची किंमत त्याच वेळेस कळते ज्यावेळेस अपयश आपल्या नशिबी आत येतं. म्हणजे यश जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच अपयश पण महत्त्वाचं आहे. म्हणतात ना, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. असं का म्हणतात? कारण अपयश आल्याशिवाय यश प्राप्त करणं हे अशक्य आहे. अपयश आल्याशिवाय यश प्राप्त करणं हे अशक्य आहे. कारण जो चूकच करत नाहीये तो चांगलं काम कसं काय करणार बरं? कारण ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट करायला लागता त्यावेळेस पहिल्यांदा चूक होणारच, अपयश हे येणारच. त्या अपयशातून तुम्ही यशाचा मार्ग शोधत असता. नंतर तुमच्या आयुष्यामध्ये यश मिळत असतं. ज्या वेळेस तुम्ही अपयशी होता त्यावेळेस तुम्ही हारता असं समजू नका. त्यावेळेस तुम्ही अभ्यास करता आणि त्यावेळेस तुम्ही शिकता. आणि ती शिकलेली अनुभव, ती शिकलेली शिदोरी तुमच्या गाठीशी असते. म्हणूनच तुम्हाला यश पुढच्या वेळेस मिळत असतं. आज अपयश मिळालं म्हणून थांबू नका मित्रांनो. कारण ज्यावेळेस एखादा शास्त्रज्ञ एखादी टेस्ट घेतो त्यावेळेस 100 वेळेस टेस्ट घेतो. त्यावेळेस कुठंतरी 101 वेळेस त्याला यश प्राप्त होत असतं. म्हणजे याचा अर्थ तो 99 वेळेस किंवा 100 वेळेस हारला का? नाही. तो 100 वेळेस अभ्यास केला त्याने आणि तो 100 वेळेस तो प्रयोग सक्सेस होत नाही. का होत नाही याचा त्यानं अभ्यास केला, चाखोळा घेतला आणि नंतरच त्याला यश मिळालं. हे अनुभवाची गोष्ट आहे. आणि यश अनुभवातून मिळतं, यश शिक्षणातून मिळत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. धन्यवाद मित्रांनो. नमस्कार.